तर नमस्कार मित्रांनो, चाललोय आता बकरी घेऊन डोंगरामध्ये चारायला। हे पहा, पाठीमागच्या साईडने बकरी चालले ते, मी साईडने चाललोय। आमची मेंढर आता चालली डोंगरात चारायला। म्हणजे हा बी हे माळाचा परिसर आहे, असं इकडे काही चरत नाही। येता जाता सर्वत्र चारा तोडवला गेलाय, त्यामुळे इकडे काही चरत नाही। आता चालल्या डोंगरात। हे पहा कशी चालले ते मेंढर आमची डोंगरामध्ये चरायला। अशा प्रकारे पहा, त्यांच्यासोबत कुत्रा पण आहे, मोत्या सुद्धा आलाय मेंढराक। ही आपली सर्वत्र मेंढर अशी चालले ते। चला पाहूया बकऱ्यांचा ब्लॉग कंटिन्यू करा मित्रांनो। पहा, मी चाललोय मध्ये, माझ्या पाठीमागच्या साईडला थोडी बकरी चालले ते, म्हणजे मेंढर वरच्या साईडला थोडी चालले ते। आता मेंढर घेऊन आल्यानंतर सर्वात पहिल्यांदी भेटणारं तळ म्हणजे छोटासा आपलं भरावा आहे, बंधारा। आता पहा, तिथं पाणी पितेल। ज्यांना ज्यांना ताण लागली ती तिथं पाणी पिऊन पुढच्या वाटेने डोंगरामध्ये जाणार। आता हे बघा मित्रांनो, फायनली जसं आपण बोलतोय तसंच घडतंय। अशा प्रकारे आपली मेंढर चालले ते। हा पाण्यामध्ये एक बगळा आहे मित्रांनो, बघा बगळा। रे 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 रे, पहा तो काहीतरी खातोय पाण्यामध्ये, हा बगळा। हा बगळा आणि ही आपली मेंढर पाणी पिण्यासाठी आले ते मेंढर। बगळा खूप मोठा आहे मित्रांनो, बघून घ्या, तो पाण्यात हिंडतोय। ही आपली मेंढर पाणी पिऊन चालली आता डोंगराकडे। तर फायनली मित्रांनो, आपण पोचलेलो आहे डोंगरामध्ये। म्हणजे ज्या ठिकाणी बकरी चारा खातात त्या ठिकाणी। त्या साईडला एवढा काही चारा नसतो, या साईडला भरपूर चारा असतो। त्यामुळे आता फायनली आपली बकरी आलेली आहेत चाऱ्याच्या ठिकाणी। पहा आपली मेंढर, अशा प्रकारे आपली मेंढर थांबलेली आहेत अशी ह्या चाऱ्यानी मस्तपैकी। इथं एक दगड आहे बघा, हा दगड या ठिकाणी निवांत बसायचं। अशी आपली मेंढर गेली चरायला खाली निवांत। आता त्यांच्या ह्याने ती पसरून चरणार मस्तपैकी। मधलं ते मधल्या त्या गोलटेकडावर सुद्धा तिथं सुद्धा जाऊ शकतो। हा आपली छोटी छोटी करड त्याच्यावरती जाते ते। या ठिकाणी छोटी छोटी करड गेलेली आहेत। असं असते वातावरण डोंगराकडचे। आम्ही बकऱ्या का आल्यानंतर कंटिन्यू ब्लॉग बनवतो मित्रांनो, मी स्वतः। तुम्ही आपले ब्लॉग नक्कीच बघत जावा, आपल्याला सपोर्ट भरपूर करत जा मित्रांनो। नवीन यूट्यूब चॅनल आहे आपला बघा। असं असतो डोंगरात चारा, अशा प्रकारे निवांत चरतात मेंढर आपली मस्तपैकी। त्या साईडने सुद्धा आहेत, तेव्हा करड कशी दगडावून उड्या आणते ते, खूप मज्जा घेतात करड बिरड। डोंगरातले असे दगडे बिगडे असतात उंच विंच, करड कुकरी निवार उड्या आणतात मित्रांनो। बोकाड, हे बघा आपलं बोकाड शरडातलं। त्याचा आपण व्हिडिओ टाकलेला आहे, शॉर्ट व्हिडिओ, कसं काय आहे हत्यार, असा व्हिडिओ आहे तो बनवला होता याचा। बघा कसं काय
मस्तपैकी. आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा, कितीला जाईल ते सांगा आम्हाला. मला जर हा बोकड विकायचा म्हणलं तर कितीला जाऊ शकतो. पहा, नवरात्रीचा उत्सव चालू आहे आणि आपल्या तरवाडाला लागलेली फुलं. आता तुम्ही ह्या दिवसात कुठल्या पण तरवाडापाशी जा, फुललेलंच दिसणार. बघा पिवळी फुलं नवरात्रीच्या उत्सवातली. तर मित्रांनो, आता आपली मेंढरं आल्या ते डोंगराच्या मधल्या टप्प्यात. म्हणजे इथून खाली संपूर्ण दरा आहे आणि हा डोंगराचा मधला एक टप्पा आहे, बघू शकता तुम्ही. तर आता इथनं मेढरं इकडं तिकडं पांगणार आहेत. हे टप्पा बघून घ्या आधी. संपूर्ण असं खाली दरा आणि मधला हा टपरा. हे असं दरा, इकडे खाली दाराची, तिथं डोंगराचा टप्पा संपतो. महत्वाचा टप्पा या ठिकाणी खतम. इथून खाली असं डोंगर सर्वत्र, असं दऱ्याचं वातावरण. इकडं तळ आहे, छोटस तळ. हरीण वय आप्या. पहा मित्रांनो, हरीण. हो का, हरीण, डोंगरातला हरीण आपल्या. तर मित्रांनो, आता आलेलो आहे बकऱ्याक. डोंगरातून चरत चरत बकरी. हे पहा पाठीमागच्या साईडला, म्हणजे असं पार आपण वरच्या साईडने पार खाली आलेलो आहे. आणि हे आहे आपल्या दारा. आता दाऱ्याच्या साईडने अशी बकरी चरत आहेत पाठीमागून, बघू शकता तुम्ही. तर पहा, इतक्यावरून अशी डोंगरातून अशी खाली आलेली आहेत इथं हे दाऱ्यामध्ये. अशा प्रकारे पहा, आपल्या बकऱ्यांना भरपूर असा चरायला परिसर आहे. निवांत चरतात, काय टेन्शन नसतं. पहा, हा संपूर्ण असा खाली गेलेला दराचे आणि आपले खालून अशी वर बकरी आलेली आहेत. अशी इकडं आलेली आहेत, या साईडला अशी आलेली आहेत. आता परत या ठिकाणावरून परत अशी माघारी फिरवायची. परत अशीच ती चरत 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 ह्या डोंगराच्या वरच्या साईडनं बारगाडानी, ह्या अशा बारगाडानी चरत 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 अशीच घरी जाणार. आता इथं यांचा एंड झालेला आहे. इथं म्हणजे इथवर आली बास. आता इथून मोर नाही जाणार. आता इथनं परत घरी जाणार आहेत. तर खास आपला आज बकऱ्याकडचाच व्हिडिओ होता. आपण पाहिलेलं आहे वातावरण भरपूर. आता खालून चरत चरत आल्यानंतर इथनं आता माघारी फिरावली. आता अशी पहा फिरली माघारी, तोंड माघारी केली त्यांनी. आता अशीच ती हे वरच्या साईडचा असं बारगाड धरून अशी चरत 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 तिरकी तिरकी चरत चरत वाड्याला जाणार मेंढरं आपली. मस्तपैकी आता इथून फिरलेली आहेत माघारी, अशीच चरत चरत जाणार. तर हे बघा, इथं शेवरीची 2-3 झाडं आहेत मित्रांनो. पहा शेरडांना काय शेरडा पहा तणटण्या कशा लोंबकळून खातात, काय खातात, काय म्हणजे बकरी शक्यतो झाडं खात नाही. शेरडात झाडाचा ह्याचा पाला खातात. बकऱ्यांना आपलं गवतच लागतं खाण्यासाठी. तर आपण बी असंच ते बकऱ्यांमागं चालत चालत जायचं, घरी घेऊन जायचं. फक्त त्यांची ती चारतात. डोंगरामध्ये काय टेन्शन नसतं. हा मित्रांनो, गवत भरपूर मोठं आहे, चारा बी भरपूर आहे आणि बकरी खात आहेत डोंगरातलं गवत. तर
मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का आपल्या शेरडा आणि बकरी कशा प्रकारे माघारी आणली जातात? तर मी तुम्हाला सांगतो. आपल्या शेरडा जर माघारी हाकलायच्या असल्या, समजा त्यांना जर साईडला बाजूला घ्यायचं असलं, तर शेरडांना असं बोलावं लागतं, असं करावं लागतं. आणि बकरी हाकलायची असली की त्यांना हिड 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 असं बोलावं लागतं. हमीची म्हणजे ही भाषा वापरली जाते बकऱ्यांना समजवण्यासाठी, म्हणजे असं या ठिकाणावरून त्या ठिकाणी नेण्यासाठी अशा प्रकारे ही केलं जातं. समजा इथं चरतायत आणि ह्यांना तिकडं ह्यांच्यात सामील करायचे, म्हणजे इकडची ही बकरी इकडे लावायची जर असली ना, तर अशा प्रकारे हाकलली जातात शेरडा बकरी. फायनली मित्रांनो, आता दऱ्यामधनं आपली बकरी येत आहेत वरती आणि आता ही लागली घराच्या वाटेला, म्हणजे आता आपली बकरी घराकडे चाललेली आहेत. तर अशा प्रकारे खालून दऱ्यातून वरती आलेले आहेत, अशा प्रकारे खालून येत आहेत वरती. अजून शेरडा खालीच आहेत, त्या साईडला शेरडा आहेत आपल्या. इथं खाली अजून शेरडा तणटण्याचा पाला खात्यात आहे आणि मेंढरं वर आलेली आहेत आपली मस्तपैकी. हे लागली घराच्या वाटेला पहा, अशी चालले आता घराच्या साईडला चाललेली आहेत बकरी आपली. काय काय अजून येतात आहे खालून, काय काय वर आलेली आहेत, ही वर आलेली आहेत. आणि अजून शेरडा खालीच आहेत दऱ्यामध्ये, शेरडा येतात अजून. शेरडा तर खूप खाली आहेत बाबा. बाबा या ठिकाणी शेरडा आहेत, तणटण्याचा पाला खाते ते खाली. बोकड हा, या ठिकाणी बोकड आहे, इथं शेरडा आहेत आपल्या. खाली आहेत शेरडा. गाळवांडा असल्यामुळं मित्रांनो नीट दिसत नाहीत शेरडा, पण शेरडा अजून खालीच आहेत. हे बघू शकता, बकरी वर आलेली आहेत. अजून बी वर जायचंय, म्हणजे शेरडा तणटण्याचा पाला खाते ते या ठिकाणी. तणटणे हालताना दिसतात का, तिथं शेरडाच खाते ते. पहा ह्या डोंगरातल्या नळ्या पाण्याने नळ्या वाहत आहेत. आणि ज्या बकऱ्याला, एका अर्ध्या बकऱ्याला ज्याला तहान लागल ते अशा प्रकारे येऊन पाणी पिते डोंगरातलं. ज्याला तहान लागल ते पाणी पितं मित्रांनो. आता पहा पटापटाच निघाली आहेत आपली घराकडं. घराची ओढ लागली त्यांना, दिवसभर डोंगरातला चारा खाऊन फुगली. आता मेंढरं घराची ओढीने चालली, घरी जायचे, त्यामुळं सगळी पटापट निघालेली आहेत. पहा शेरडा अजून आलेले नाहीयेत मित्रांनो, अजून शेरडा खालीच आहेत. बकरी तर खूप वरती आलेली आहेत. आता काय अवघड आहे सगळं. आता मला जावं लागते काय परत आणण्यासाठी, काही माहीत. हा पाणी, डोंगरातलं पाणी. अशा प्रकारे असतो डोंगरातला प्रवास. संपूर्ण दिवसभर मी बकऱ्याकडे होतो आणि आता बकरी घेऊन घरी जायचे. उद्या चाललो कॉलेजला. पहा बकऱ्याकडचा प्रवास. आता इथं अडवायला लागतील बकरी मित्रांनो. पहा आले आपल्या मॅडम, म्हणजे आपल्या शेरडा आल्या मित्रांनो. शेरड खाली दऱ्यामध्ये चरत होती, आता शेरड आली. ही 2-4च आले ते, अजून भरपूर गँग मागे, अजून भरपूर गँग यायची. या थोड्याशाच आल्यात. आणि बकरी बघा, बकरी तर दनादन चालल्या ते घराकडं. मेंढर
इतर जणांनी घराच्या वाट्याला लागल्यात, पण शेरडादाऱ्यातच चरत होत्या. आता मला काय करावं काय कळत नाही यार. शेरडा राहिल्या खाली, बकरी आली वर. आता बकऱ्यांपाशी थांबावं का शेरडा आणाय जावं? जर शेरडा आणाय गेलं तर ही बकरी शेरडा आणूस तर घर गाठतेल. तर मित्रांनो, मी चाललोय आता ह्या उंच दगडांच्या वरती. ह्याच्या वरती गेलं म्हणजे संपूर्ण सगळीकडची बकरी बघा येतील आपल्याला. ते आलेलं आहे. हे पहा आपली बाजूची बकरी. इकडं थोडी, या साईडला थोडी आहेत. हे पहा माझ्यासोबत आलेला बोकड. करडो आले आपलं. करडं खूप मस्त उड्या मारतात यार या असल्या दगडांच्या ह्याच्यातनं. इकडून थोडी बकरी आलेली आहेत, या साईडने थोडी बकरी आलेली आहेत. आणि आता सगळे दोन्ही एकत्र होऊन अशीच वरती घराकडे जाणार आहेत. मी या दगडांवरती उभा राहून तुम्हाला आपली बकरी दाखवते. बघा ही पाठीमागच्या साईडने बकरी आहेत मित्रांनो. या साईडला आपली बकरी आहेत, परत या साईडला बकरी आहेत ॲक्च्युली. आणि आता आपण घराकडे जाणार आहे. घराकडे जाता जाता थोडासा ब्लॉग संपूर्ण आपला असा ब्लॉग आता पूर्ण होईल. अजून 1-2 व्हिडिओ शूट करायचे, नंतर आपला संपूर्ण ब्लॉग होईल. तर पहा पाठीमागच्या साईडने सुद्धा बकरी आहेत, ती तशी वर चाललेली आहेत. या साईडची इकडून जाणार आणि मग दोन्ही एकत्र होऊन घरी जाणार. तर मित्रांनो, दिवसभर डोंगरातून मेंढरं चरून आल्यानंतर संध्याकाळी हा आपण हुलगा घेतलेला आहे चारायला. या हुलग्यामध्ये थांबलेले आहेत. आणि आजचा आपला संपूर्ण दिवस संपलेला आहे बकऱ्याकोडचा. आणि आता हे तर चरून डायरेक्ट जाळीमध्ये जाणार आहेत. तर असेच आपले बकऱ्याकोडचे व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. धन्यवाद.